ज्या 8-9 मागण्या त्या द्यायच्यात की नाहीत, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या 8-9 मागण्या दिल्यात याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाहीत, हा किंवा नाही पडदेशी सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, असे खरं बोलतोय आणि महत्त्वाचं पण सांगतोय. आम्हाला अपेक्षा पण नव्हती, वाटत पण नव्हतं की आम्हाला बसावं लागेल म्हणून. शब्द सांगतोय मी, आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल हे वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं, आम्ही उपोषणाला बसणार आहेत, तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत होतं. पण घोषणा केली तरी पण झाल्या नाही. आज 4-5 दिवस झाले तरी होत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला लागली, नियत लक्षात यायला लागली. जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही आत्ताच. त्यापेक्षा आमचं आज स्पष्ट मनानं म्हणणं आहे, तुम्ही 1-2 घंट्यात का होईना स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका, 8-9 मागण्या आहेत, देणार आहेत की नाहीत. म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्यायला. आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल, पण आली. हरकत नाही, वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं लागेल म्हणून. चला ठीक आहे, या माध्यमातून अनेक नियती तरी उघड्या पडतात. जाऊ द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेकडो पोरं इथं उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो हमेशा. माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही. मी ठाम असतो माझ्या मतावर. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काही नाही. त्याच्यात आता बेमाने दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाहीये. मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचंय, फडणवीस साहेब 2 शब्द सांगून टाका जिकडे तिकडे, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही. एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाचे 60 BP झालेत, कोणाचे 55 झालेत, कोणाचे 70 झालेत. एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका, हो किंवा नाही. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला. आम्ही नाराज नाहीत, काय नाहीत, काय नाही. एवढंच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे. कारण तुम्ही उपोषणाला बसू देताल, इतके लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे, आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना, का सगळे मेल्यावर सांगा. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचंय आणि आज काय सांगायचंय, 10 दिवसांनी काय सांगायचंय आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढंच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही का? काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका.